आजच्या संध्याकाळच्या वेळेला पाहणार आहोत आणि आपण एक नवीन विषय आपण शिकत आहोत आणि कुणाला सांगता येईल का की आपण कोणता विषय शिकत आहोत? कुणाला सांगता येईल कोणता विषय आपण शिकत आहोत? द्वेषावर आपण विजय मिळवू शकतो. व्हेरी गुड. द्वेषावरती आपण विजय मिळवू शकतो हा विषय आपण शिकत आहोत आणि विसरायचं नाही. ठीक आहे, तुम्ही नोट्स लिहिले पाहिजे. तुमच्याकडं यूट्यूब तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही सुरू करून जे व्हिडिओ आहे द्वेषावर आपण विजय मिळवू शकतो त्या संदर्भाचे तुम्ही ऐकले पाहिजे आणि तुम्ही ह्या भागामध्ये कार्य करण्यासाठी देवाकडे मदत मागितली पाहिजे. आता आपण मागच्या काही दिवसापूर्वी शिकलो होतो द्वेषाची मूळ कारण पवित्र शास्त्रामध्ये दिलेली आहे हे आपण शिकलो होतो आणि द्वेषाचं चक्र कशामुळे सुरू राहतं यामध्ये आपण चार गोष्टी पाहिल्या होत्या आणि त्या चार गोष्टींमध्ये आपण 12 जे काही सब मुद्दे आहे ते आपण काय केले होते बघितले होते की का द्वेषाचे चक्र हे एक सतत सुरू राहतं. हे दोन विषय आपण मागील दिवसांमध्ये शिकलो आणि आणखीन दोन विषय आपण द्वेषा संदर्भाचे काय केलं ते शिकलो होतो. आता नवीन विषय आपण शिकणार आहोत आणि आपल्या आजच्या विषयाचं नाव आहे जन्मापासूनच मनुष्यामध्ये पाप आणि कमतरता असल्यामुळे द्वेषाची भावना असते. आपल्या आजचा विषय हा आहे मनापासूनच माणसामध्ये पाप आणि लक्ष द्या आजचा आपला काय आहे जन्मापासूनच आजचा आपला हा विषय आहे. आज आपण हा विषय शिकणार आहोत जन्मापासूनच माणसामध्ये पाप आणि कमतरता असल्यामुळे द्वेषाची भावना असते. ठीक आहे, जर तुम्हाला कोणी विचारलं की माणसामध्ये द्वेषाची भावना ही केव्हापासून आहे तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की जन्मापासूनच माणसामध्ये काय आहे पाप आहे आणि कमतरता आहे. त्यामुळं माणसामध्ये द्वेषाची भावना ही आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता हा जो विषय आहे आपण सविस्तरपणे काय करणार आहोत शिकणार आहोत आणि लक्ष द्या देवाने ज्या वेळेला पहिल्या पुरुषाची निर्मिती केली देवाने ज्या वेळेला जो पहिला पुरुष आहे ज्याचं नाव काय आहे आदाम आहे. ठीक आहे, त्याची निर्मिती ज्यावेळेस देवाने केली तेव्हा सैतानाच्या पावलावर पाऊल ठेवून आदाम काय करू लागला चालू लागला. लक्ष द्या आता देवाने माणसाची निर्मिती यासाठी मुळीच केलेली नव्हती की त्या माणसाने सैतानाच्या पावलावर पाऊल ठेवून काय करावं चालावं. यासाठी देवाने माणसाची जी निर्मिती आहे ती केलेली नव्हती. पण आपण पाहतो की देवाने निर्माण केलेला पहिला पुरुष आदाम जो आहे तो शैतानाच्या पावलावर पाऊल ठेवून चालला आणि त्याने देवाविरुद्ध पाप केले. आदामाने कोणाविरुद्ध पाप केलेला आहे देवाविरुद्ध पाप केलेला आहे आणि आदामाने देवाविरुद्ध पाप हे कोणत्या कारणावरून केलेला आहे तर आदाम हा सैतानाच्या पावलावर पाऊल ठेवून काय करू लागला होता चालू लागलेला होता. आणि मग आपण पाहतो देवाचं वचन
ज्या वेळेला आपण रोमकराच्या 5व्या अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये आपण ज्यावेळेस पाहतो, त्या वचनाकडे आपण जाणार आहोत. परंतु ह्या मुद्द्याची जी परिभाषा आहे, ह्या मुद्द्याची जी व्याख्या आहे, ते समजून घेणं गरजेचं आहे. आणि वचनामध्ये हे आपण बघणार आहोत. पण ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की सैतानाच्या पावलावर पाऊल आदाम ज्यावेळेस टाकू लागला आणि चालू लागला, तेव्हा त्याने देवाविरुद्ध काय केलेलं आहे? पाप केलेलं आहे. त्यामुळं त्याच्या मुलांमध्ये आणि नंतर सगळ्या माणसांमध्ये पाप आणि अपरिपूर्णता काय झालेली आहे? आलेली आहे. लक्ष द्या. जर तुम्हाला कोणी जर प्रश्न केला, तर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते देता आलं पाहिजे की माणसामध्ये पाप आणि अपरिपूर्णता ही केव्हा आली? तर ती आदामामुळे आली. आणि ती आल्यानंतर कोणत्या प्रकारच्या समस्यांना संपूर्ण मानव जातीला जे आहे ते सामोरे जावं लागलं, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता लक्ष द्या की आदाम हा सैतानाच्या पावलावर पाऊल ठेवून चालू लागला असल्या कारणामुळं त्याने देवाच्या विरुद्ध पाप केलं. आणि त्यामुळं त्याची जी मुलं आहेत, आदामाच्या मुलांविषयी आपण उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 4थ्या अध्यायामध्ये काय केलेलं आहे? पाहिलेलं आहे. एकाचं नाव काईन आहे आणि एकाचं नाव हाबेल आहे. ही जी दोन आदामाची काय आहे? मुलं आहेत ना, ह्यांच्यामध्ये आणि नंतर सगळ्या माणसांमध्ये पापाने आणि अपरिपूर्णतेने काय केलेलं आहे? प्रवेश केलेला आहे. ज्यावेळेस आपण रोमकराचं पत्र 5वा अध्याय आणि त्याचं 12वं वचन आपण वाचतो, तर त्या वचनामध्ये आपल्याला स्पष्टपणे एक महत्वाची गोष्ट पाहायला भेटते, ती ही की कशा रीतीने एका पुरुषाच्या माध्यमातून जगामध्ये पापाने काय केलेलं आहे? प्रवेश केलेला आहे. आपण त्या वचनाकडे आपण जाऊया आणि ते वचन यावेळेला आपण वाचणार आहोत. रोमकराचं पत्र 5वा अध्याय आणि त्याचं वचन 12 आपण वाचणार आहोत. वाचण्यासाठी मला मदत करा. एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. बघा, एका एका माणसाच्या द्वारे पाप जगामध्ये आलं. आणि हा जो माणूस आहे ना, हा आदम होता. आणि पहा, वचनामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की आदामाचा जो पहिला मुलगा आहे, ज्याचं नाव काईन आहे, ज्याचं नाव काय आहे? काईन आहे. काईनाने द्वेषामुळे आपला भाऊ हाबेल याची काय केलेली आहे? हत्या केलेली आहे. द्वेष हा माणसाला एखाद्याची हत्या करण्याकरता प्रवृत्त करत असतो, हे आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. देवाचं वचन स्पष्टपणे आपल्याला हे सांगत आहे की जन्मापासूनच माणसामध्ये पाप आणि कमतरता असल्यामुळे माणसाच्या मनामध्ये द्वेषाची काय आहे? भावना आहे. आपल्या देखील मनामध्ये द्वेषाची जर भावना असेल, तर ती जी भावना आहे ही आपल्यामध्ये जन्मापासूनच काय झालेली आहे? आलेली आहे. आणि ह्या भावनेवरती, द्वेषाची जी भावना आहे, ह्या भावनेवरती आपल्याला देवाचा जो आत्मा आहे, ज्याला आपण पवित्र आत्मा असं म्हणतो, त्याच्या साहाय्याने काय केलं पाहिजे? विजय मिळवला पाहिजे. देवाच्या वचनामध्ये आपण पाहतो की आदामाचा जो पहिला मुलगा आहे काईन, ह्याच्या मनामध्ये द्वेषाने प्रवेश केला.
आणि ह्या द्वेषाने त्याला उकसवलं आपल्या भावाचं वाईट करण्याकरता. द्वेष ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीप्रती आपल्या मनामध्ये बाळगतो, त्यावेळेला तो द्वेष आपल्याला त्या व्यक्तीप्रती वाईट गोष्टी करण्याकरता उकसवत असतो, हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि आपण कुणाचंही वाईट करू नये ही देवाची इच्छा आहे. आणि आपण जर एखाद्याचं वाईट करत असू, याचा अर्थ हा आहे की आपण देवाच्या आज्ञेचं सरळ सरळ उल्लंघन करत आहोत. आपण जर एखाद्याचं वाईट करत असू, त्याचा अर्थ हा आहे की आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी काय आहे, द्वेष आहे. आणि ह्या ठिकाणी देवाचं जे वचन आहे, ते वचन स्पष्टपणे आपल्याला द्वेषाचं कामासंदर्भात काय करत आहे, आपल्याला वॉर्न करत आहे की द्वेष कशा प्रकारे आपल्याद्वारे लोकांच्या जीवनामध्ये काय करतो, काम करत असतो. ज्या वेळेला आपण पहिले योहान 3रा अध्याय आणि त्याचं 12वं वचन ज्यावेळेस आपण वाचतो, पहिले योहान 3रा अध्याय आणि त्याचं जे 12वं वचन आहे ते आपण जर वाचलं, तर त्या वचनामध्ये आपण काय लिहिण्यात आलं ते आपण वाचूया अगोदर. पहिले योहान 3रा अध्याय आणि 12वं वचन. काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला. त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण कायनाची कृत्ये दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची नीतीची होती. हा, बघा वचनामध्ये लिहिलेलं आहे की कायनाची जी कृत्य होती ती चांगली नव्हती. कायनाची जी कृत्य होती ती देवाला आवडणारी नव्हती. आणि कायनाने जी कृत्य केली ना, ती वाईट कृत्य केली. आणि त्याला ती कृत्य करण्यासाठी जर कोणी उकसवलं असेल, तर त्याच्या ठाई असलेला जो द्वेष आहे, जो त्याच्या बापाकरवी त्याच्या जीवनात आलेला होता, त्याने त्याला काय केलं होतं, उकसवलं होतं. पहिले योहान 3रा अध्याय आणि 12 वचन जे आहे ना, हे अतिशय खरं त्या गोष्टी आपल्याला काय करतं, सांगतं. वचनामध्ये आपल्याला हे पाहायला भेटतं की कशा प्रकारे हाबेलाची कृत्य जी आहे ती न्याय होती आणि कशा प्रकारे हाबेलाचा भाऊ काईन ह्याची जी कृत्य आहे ती वाईट होती. ह्याचा जर सविस्तर आपल्याला अभ्यास करायचा असेल, तर आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 4थ्या अध्यायात कशा प्रकारे कायनाने वाईट कृत्य केली हा वृत्तांत वाचणं फार गरजेचं आहे. तर मग आपल्याला ह्या सर्व गोष्टी समजण्याकरता काय होईल, मदत होईल. आणि पहा, आजही बरेच लोक जे आहेत, आज देखील वर्तमान समयामध्ये आपण पाहतो की बरेच लोक प्रेम आणि आपुलकी दाखवतात. बरेच लोक आहेत ते प्रेम आणि आपुलकी जे आहे ते दाखवतात, पण जन्मापासूनच पापी असल्यामुळे अनेकांमध्ये ईर्ष्या, स्वार्थीपणा, गर्विष्ठपणा या ज्या भावना आहे ना, ह्या अजूनही मूळ धरून आहेत. हा, ऑफकोर्स ते तुम्हाला प्रेम दाखवतील, ते तुमच्याबद्दल आपुलकी दाखवतील, पण त्याबरोबरच त्यांच्या मनामध्ये जर आणखीन काही आपल्याला पाहायला भेटत असेल, तर ते काय आहे, तर ते आपल्याला 2 तिमोथी 3रा अध्याय 1 ते 5 वचन जर आपण वाचलं, तर त्या की त्यांच्यामध्ये ईर्ष्या आहे, त्यांच्यामध्ये स्वार्थीपणा आहे, त्यांच्यामध्ये गर्विष्ठपणा आहे. या भावना ज्या आहे ना, ह्या त्यांच्या अंतःकरणामध्ये काय केलेलं, त्यांनी मूळ धरलेलं आहे. आणि यामुळेच द्वेषाला खऱ्या अर्थाने खत पाणी मिळत असतं. बघा, आपण 2 तिमोथी ह्याचा 3रा अध्याय, 2 तिमोथी ह्याचा 3रा अध्याय आपण काढू आणि 2 तिमोथीच्या 3ऱ्या अध्यायाचे 1 ते 5 वचन आपण वाचणार आहोत. आणि सर्वांनी त्याकडे लक्ष द्या. ब्रदर सुभाष यावेळेला वाचतील, सर्वांनी
सर्वांनी लक्ष द्या. शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बळाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई बापांना न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतता द्वेषी, चहारखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, गूढ गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, तो भक्तीचे केवळ बाह्यरूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील. त्यांच्यापासूनही दूर राहा. व्हेरी गुड. आता बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की खऱ्या अर्थाने द्वेषाला आपल्या मनामध्ये खत पाणी कोणत्या गोष्टींमुळे मिळतं. ज्या गोष्टींमुळे आपल्या मनामध्ये असलेल्या द्वेषाला खत पाणी मिळतं ना, त्या गोष्टींची लिस्ट या ठिकाणी आहे. आणि ह्या लिस्ट मध्ये एकूण एक गोष्ट ही द्वेषाला खत पाणी घालणारी आहे. आज वर्तमान समयामध्ये असे लोक आहेत जे तुम्हाला प्रेम देतील, जे तुम्हाला आपुलकी दाखवतील, पण त्यांचं जे अंतःकरण आहे मनापासूनच ते पापी असल्या कारणामुळं त्यांच्यामध्ये आपल्याला ईर्ष्या, स्वार्थीपणा, गर्विष्ठपणा, त्याबरोबरच लोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापास न मानणारी, अनुपकारी, अपवित्र, ममताहीन, असमाधानी, चहाड, इंद्रिय दमन करणारी, निर्दयी, चांगल्याचा अनादर करणारी, विश्वासघातकी, गूढ गर्वाने फुगलेली, देवावर प्रीती करण्याऐवजी विलासाची आवड धरणारी आणि सुभक्तीचे रूप आपल्यात आहे असे दाखवून तिचं सामर्थ्य नाकारणारी अशा प्रकारची आज आपण लोक पाहता. अशा स्वभावाची लोक आज आपण काय करत आहोत, पाहत आहोत. आणि हे सर्व जे स्वभाव आहेत ना, हे वाईट स्वभाव आहेत. हे स्वभाव देवाकडून माणसात आलेले नाही. ह्या स्वभावांची सुरुवात कोणापासून झाली हे तुम्हाला शिकवलं आहे. यहेजकेलचं पुस्तक 28वा अध्याय, यशायाचं पुस्तक 14 अध्याय आणि प्रगटीकरणाचं पुस्तक 12वा अध्याय, यामध्ये एक स्वर्गदूत आहे. त्या स्वर्गदूताच्या द्वारे ह्या सर्व गोष्टींची सुरुवात झालेली आहे असं आपल्याला पाहायला भेटतं. आज आपण ह्या वर्तमान समयामध्ये राहत असताना जर आपल्या मनामध्ये आपण एखाद्या व्यक्तीप्रती द्वेष बाळगला आहे, ज्यावेळेस मी व्यक्तीप्रती बोलतो त्यावेळेला मी कोणाविषयी बोलत आहे याची जी व्याख्या आहे, याची जी डेफिनेशन आहे ती तुम्हाला दिलेली आहे. ज्यावेळेस मी व्यक्तीविषयी बोलतो त्यावेळेला ज्या वेळेला आपण आपल्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीविषयी द्वेष बाळगतो ना, त्या अर्थी आपण आपल्या मनामध्ये त्या द्वेषाला खत पाणी घालत आहोत. आणि कोणत्या गोष्टींना घेऊन खत पाणी घालत आहोत, तर ह्या ठिकाणी तिमोथेच्या पत्राच्या 3ऱ्या अध्यायाच्या 1 ते 5 वचनामध्ये आपण ते काय केलेलं आहे, वाचलेलं आहे. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, तुम्हाला हे शिकवायचं आहे की पापाचा जो उगम आहे, पापाचा जो उगम आहे तो आदाम आणि हवेपासून आहे. आदाम आणि हवेपासून पापाचं काय आहे, उगम आहे. पापाची प्रवृत्ती जी आहे ना, मानवाच्या जन्मापासूनच आपल्याला पाहायला भेटते. की कारण आदामाच्या पापामुळे संपूर्ण मानवजातीला पापाचा काय मिळालेला आहे, वारसा जो आहे तो मिळालेला आहे. आदम आणि हवेने पाप केलं आणि त्यांच्या द्वारे पाप संपूर्ण माणसामध्ये आलं. रोमकाराचे आपल्याला पाहायला भेटते कशा प्रकारे एका व्यक्तीच्या द्वारे जगामध्ये काय आलेलं आहे, पाप आलेलं आहे. पाप आलं म्हणजे काय आलं,
ह्या सर्व ज्या गोष्टी आपण वाचल्या आहे ना, ह्या सर्व गोष्टी माणसामध्ये प्रवेश केल्या. लक्ष द्या, पापाचा उगम हा आपल्या जीवनामध्ये द्वेषाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये होऊ नये याकरता आपण देवाकडे येणं फार गरजेचं आहे. आणि देवाच्या साहाय्याने आपण आपल्यातील द्वेष काढून टाकणं फार गरजेचं आहे. कारण द्वेषाची जी मुळं आहेत ना, किंवा जो पापी स्वभाव आहे ना, माणसाच्या पापी स्वभावामुळे ईर्ष्या, अहंकार आणि स्वार्थ येतात, ज्यामुळे द्वेषाची भावना जी आहे ना ती तयार होत असते. लक्ष द्या, आज द्वेषाची भावना कशामुळे तयार होती हे जर कोणी तुम्हाला विचारलं, तर तुम्हाला हे सहज सांगता आलं पाहिजे की माणसाच्या स्वभावामध्ये असलेली जी ईर्ष्या आहे, माणसाच्या स्वभावामध्ये असलेला जो अहंकार आहे, माणसाच्या स्वभावामध्ये असलेला जो स्वार्थ आहे ना, त्यामुळं ईर्ष्या जी आहे ती उत्पन्न होते. आणि ज्यावेळेस आपण गलती करायचं पत्र 5वा अध्याय 19 ते 21 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी ईर्ष्या ही आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारची कामं करण्याकरता देवाच्या विरोधात भाग पाडते ह्याविषयी तिथे लिहिलेलं आहे. लक्ष द्या, आपल्याला सर्वात जास्त ह्या दिवसांमध्ये जर कशावर काम करण्याची गरज आहे, तर ती आहे द्वेष. द्वेष काय करतो माहिती का? द्वेष आपल्याला आत्मकेंद्रित करत असतो. देव आपल्याला काय करत असतो? आत्मकेंद्रित करत असतो. आणि आत्मकेंद्रितता ही आपल्याला देवापासून दूर नेत असते. आत्मकेंद्रितता ही आपल्याला देवापासून काय करते? दूर नेत असते. एदेन बगीच्यामध्ये आपल्याला आत्मकेंद्रित्व संदर्भात एक चांगलं उदाहरण पाहायला भेटतं, ते म्हणजे हवेच्या जीवनात. हवा त्या ठिकाणी आत्मकेंद्रित झाली असल्या कारणामुळं त्या आत्मकेंद्रित्वाने तिला देवापासून दूर नेलं. आणि आपल्या संदर्भात असं मुळीच व्हायला नको, म्हणून आपण आपल्या स्वतःला नेहमी देव केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि आपण देव केंद्रित का होत नाही? कारण आपल्या मनामध्ये आपल्याला द्वेष देव केंद्रित होऊ देत नाही. माणूस देवाशी जवळीक न ठेवता स्वतःच्या इच्छेनुसार वागतो, त्यामुळे तो इतरांवर प्रेम करण्याऐवजी काय करत असतो? द्वेष करत असतो. लक्षात घ्या, आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. काय आपण देवाच्या इच्छेप्रमाणे वागत आहोत, का काय आपण आपल्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागत आहोत? जर आपण आपल्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागत असू, तर आपण मुळीच एखाद्यावरती प्रेम करणार नाही, त्या उलट आपण त्याचा द्वेष करू. पण जर आपण देवाच्या इच्छेप्रमाणे जर वागत आहोत, तर मग आपण इतरांवर द्वेष करण्याऐवजी आपण इतरांवरती काय करू? प्रेम करू, प्रीती करू. रोमकराचं पत्र 8वा अध्याय आणि त्याचं जे 7वं वचन आहे, रोमकराचं पत्र 8वा अध्याय आणि त्याचं जे 7वं वचन आहे, यावेळेला आपण ते वचन वाचू. देह स्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे. हे देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येत नाही. बघा, ह्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माणसाचे जे विचार आहे ना मनाचे, ते पापाच्या इच्छेने भरलेले आहेत. आणि म्हणून माणसाला देवाच्या इच्छेप्रमाणे वागता येत नाही. आणि माणसाचे विचार हे पापाने भरले असल्या कारणामुळं ते जे पाप आहे ना, ते पाप माणसाला देवाशी वैर करण्याकरता उकसवत असतं. आपण देवाशी वैर करू नये यासाठी आपण आपले जे विचार आहे किंवा आपल्या आतमध्ये असलेल्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या काढून टाकणं गरजेचे आहे.
आणि त्या काढून टाकण्यासाठी आपल्याला देवाची मदत घेणं फार गरजेचं आहे. कारण देवच आपल्याला त्यातून काय करू शकतो, बाहेर काढू शकतो. आपण स्वतःहून त्यातून बाहेर निघू शकत नाही. आपण जर एखाद्या व्यक्तीप्रती द्वेषाने भरलेला आहोत, तर तो जो द्वेष आहे ना, तो आपल्याला उकसवतो त्या व्यक्तीप्रती अनेक वाईट गोष्टी करण्याकरता. आणि तो जो द्वेष आहे ना, तो आपण स्वतःहून काय करू शकत नाही, त्या व्यक्तीप्रती जो आहे ना, तो काढून काढू शकत नाही आपल्या मनातून. मग तो निघून जावा यासाठी आपल्याला देवाची काय आहे, आवश्यकता आहे, देवाची गरज आहे. देवच आपल्याला त्या द्वेषातून काय करू शकतो, बाहेर काढू शकतो. काईन आणि हाबेल जो आहे ना, ह्यांचा दृष्टांत ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर त्या दृष्टांतामध्ये आपल्याला अतिशय स्पष्टपणे हे पाहायला भेटतं की कायनाने ईर्ष्येमुळे हाबेलाचा द्वेष केला आणि त्याला ठार केलं. आणि हे चित्र दाखवते की पापाच्या वृत्तीमुळे द्वेषाची भावना जी आहे ना, ती प्रबळ होते, मजबूत होते. आपल्यामध्ये अशा प्रकारची द्वेषाची भावना ही मुळीच जी आहे ती प्रबळ होऊ नये. द्वेषाच्या भावनेने आपल्या अंतःकरणामध्ये मुळीच काय केलं नाही पाहिजे, पकड घेतली पाहिजे नाही. जर द्वेषाच्या भावनेने आपल्या अंतःकरणामध्ये जर पकड घेतली, तर लक्ष द्या, आपल्याला द्वेष उकसवत असतो त्या व्यक्तीप्रती वाईट गोष्टी करायला आणि देवाप्रती वाईट गोष्टी करायला. देवाचे शत्रू आपल्याला बनवत असतो. आणि म्हणून आपण ह्या दिवसांमध्ये आपल्या स्वतःच्या अंतःकरणाकडे लक्ष देणे गरजेचं आहे. आणि जर एखादी गोष्ट देवाला न आवडणारी आपल्यामध्ये असल, तर त्यातून सुटकारा प्राप्त करून घेण्याकरता आपण देवाकडे येणं गरजेचं आहे. पवित्रपणे देवाला, प्रामाणिकपणे देवाला आपण हे सांगणं गरजेचं आहे की देवा, माझ्या मनामध्ये द्वेष आहे, माझ्या मनामध्ये राग आहे, माझ्या मनामध्ये ईर्ष्या आहे, माझ्या मनामध्ये वाईट गोष्टी आहे, लक्ष द्या. आणि देवासमोर ह्या सर्व गोष्टी कबूल करून आपण देवाला हे म्हटलं की देवा, मला यातून सुटकारा पाहिजे, मला यातून जे आहे ते सुटकारा पाहिजे. यामध्ये माझं नुकसान होत आहे, यामध्ये माझं आत्मिक जे जीवन आहे ते धोक्यामध्ये आहे, माझे जे नातेसंबंध आहे ह्या सर्व वाईट गोष्टींवर धोक्यामध्ये आलेले आहे. तुम्ही देवाला ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे, देवाला बोलणं गरजेचं आहे की देवा, माझ्या मनामध्ये द्वेष आहे, ह्या व्यक्तीप्रती द्वेष आहे, ह्या व्यक्तीवरती मी प्रीती करू शकत नाही. का? कारण द्वेष मला त्या व्यक्तीवरती प्रीती करण्याकरता काय करत नाहीये, प्रीती करण्यासाठी अडखळ निर्माण करत आहे. आणि हा द्वेष माझ्यामधून काढून टाक त्या व्यक्तीप्रतीचा. देवाजवळ बोला, देवाला सांगा, तुम्हाला देव तुम्हाला सहाय्य करेल, मदत करेल, देव आपल्याला मदत करेल त्यातून बाहेर निघण्यासाठी, मदत करेल. लक्ष द्या, द्वेषाच्या ज्या भावना आहे ना, द्वेषाच्या भावना नैसर्गिक स्वभावाचा परिणाम आहे. नैसर्गिक स्वभावाचा काय आहे, तो एक परिणाम आहे. माणूस पवित्र आत्म्याशिवाय जीवन जगतो तेव्हा तो स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. यामुळं त्याच्यात द्वेष, राग आणि असंतोष वाढतो. जर तुम्ही देवाच्या आत्म्याच्या साह्याने जर ह्या जगामध्ये राहून जीवन जगले, तर मग तुमचा एकंदर सर्व जो कंट्रोल आहे ना, तो पवित्र आत्मा घेत असतो. पवित्र आत्मा तुमचं काय करतो, कंट्रोल घेत असतो. पण तुम्ही देवाच्या आत्म्याविरुद्ध, देवाच्या आत्म्याशिवाय जर तुम्ही जर जीवन जगले ना, तर तुमचं जे कंट्रोल आहे ना, ते कंट्रोल कोण घेतं माहिती का? द्वेष घेतो कंट्रोल तुमचा, राग तुमचा कंट्रोल घेतो, असंतोष तुमचा कंट्रोल घेतो. लक्ष द्या, राग चांगला नाहीये, असंतोषपणा चांगला नाही, द्वेष चांगला नाही. हे सर्व जे स्वभाव आहेत ना, हे नुकसानदायक आहेत. मग हे स्वभाव आपल्या जीवनावर कसे हवी होता? कारण आपण देवाच्या आत्म्याच्या विरोधामध्ये काय करत असतो माहिती का? जीवन जगत असतो. म्हणून ते आपल्यावरती हावी होतात. आपण आपल्या स्वतःला देवाच्या आत्म्याच्या हातात देणे गरजेचं आहे. आपण देवाच्या आत्म्यासह जीवन जगणं गरजेचं आहे. आपल्या जीवनाचं कंट्रोल आपण देवाच्या आत्म्याला दिलं पाहिजे. तर आपल्या जीवनामध्ये द्वेष काम करणार नाही, तर आपल्या जीवनामध्ये राग काम करणार नाही, तर आपल्या जीवनामध्ये असंतोष जो आहे तो काम करणार नाही. कारण वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलंय, गलतीकराचं पत्र 5वा अध्याय आणि त्याचं जे 16वं वचन आहे पहा, 16व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे,
गलती करायचं पत्र 5वा अध्याय 16वा वचन. तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. व्हेरी गुड. तुम्ही देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने म्हणजे इच्छेने चाला. तुम्ही देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चाला, देवाच्या आत्म्याच्या इच्छेने तुम्ही चाला. म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणार नाही. देह वासना काय आहे? राग करणं, द्वेष करणं, असंतोष करणं, मत्सर, तट, फूट, हेवा, ईर्ष्या, रगेलपणा, भांडणं, मारामारी, शिवीगाळ, निंदा, हे सर्व देह वासना आहे. आणि ह्या वासनाच आपल्याला चालवत असतात. आपण ह्या वासनांच्या सहाय्याने चालू नये याकरता आपण देवाच्या आत्म्याचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. याकरता आपण देवाला हे म्हणणं गरजेचं आहे की देवा, माझं कंट्रोल घे, मला तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने चालव, मला तुझ्या आत्म्याच्या इच्छेने चालव, म्हणजे मी ह्या सर्व ज्या वाईट गोष्टी आहे ना त्या मी करणार. आपल्याला ह्या वाईट गोष्टी उकसवतात देवाच्या इच्छेच्या विरोधात वागण्याकरता. ज्यावेळेस आपण देवाच्या इच्छेच्या विरोधात वागतो ना, लक्ष द्या, आपल्या जीवनामध्ये शांती नसते. आपल्या जीवनामध्ये जे आहे ना, शांतीचा अभाव आपल्या जीवनामध्ये असतो. का माहिती का? कारण देवाच्या आज्ञेचं उल्लंघन आपण केलेलं असतं. जेव्हा आपण देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करतो ना, त्याच्या नेक्स्ट मुवमेंटला आपल्या जीवनामध्ये काय माहिती का? अशांतता. आपलं जीवन जे आहे ना, हे अशांततेने भरून जातं. देवाच्या आज्ञेचं पालन न केल्यामुळे माणसाच्या हृदयामध्ये शांती नसते. मग काय असतं माणसाच्या हृदयामध्ये? माणसाच्या हृदयामध्ये द्वेष असतो, मत्सर असतो. माणूस सतत संघर्ष करत असतो. सतत माणूस कोणत्या ना कोणत्या गोष्टीला घेऊन संघर्ष करत असतो. आणि ह्या सर्व गोष्टी का आल्या माहिती का माणसाच्या जीवनामध्ये? कारण त्याने देवाच्या आज्ञेचं पालन केलं नाही. यशायाचं पुस्तक ज्यावेळेस आपण वाचतो 48वा अध्याय त्याचं 22 वचन, त्या ठिकाणी यशया असं म्हणतो की जे लोक अधर्मी आहे, अशा अधर्मी लोकांना शांती मिळणार नाही. अधर्मी म्हणजे काय? जे लोक चांगल्या गोष्टी करत नाही, अशा लोकांना शांती प्राप्त होत नाही. मग कोणत्या लोकांना शांती प्राप्त होती? बायबलचं वचन सांगत आहे, जे लोक देवाच्या आज्ञेचं पालन करतात त्या लोकांना देवाची शांती जी आहे ना ती प्राप्त होते. आपल्याला देवाची शांती प्राप्त व्हावी म्हणून आपण ह्या दिवसांमध्ये देवाला हे म्हटलं पाहिजे की देवा, मला तुझ्या आज्ञेचं पालन करणारे व्यक्ती बनव, अशासाठी की मी शांतिमय जीवनामध्ये प्रवेश करावा, शांतिमय जीवन मी जगावं. लक्ष द्या, आपलं जे जीवन आहे ना, आपल्या आपल्या जीवनामध्ये असलेला जो द्वेष आहे ना, हा द्वेष आपल्याला अंधकाराकडे नेत असतो. आपल्या जीवनामध्ये असलेला जो द्वेष आहे ना कोणत्याही व्यक्तीप्रती, तो आपल्याला अंधाराकडे नेत असतो. 1 योहान याचा 2रा अध्याय 11वं वचन जेव्हा आपण वाचतो ना, बघा, माणसाच्या हृदयात द्वेष असेल तर तो अंधारामध्ये चालतो, तो अंधारामध्येच राहतो, सत्याला तो ओळखू शकत नाही. पण वचनावर तसंच लिहिलेलं आहे. जेव्हा आपण 1 योहान 2रा अध्याय त्याचं 11वं वचन जेव्हा आपण वाचतो, पहा 1 योहान 2रा अध्याय आणि त्याचं जे 11वं वचन आहे, त्या 11व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे पहा. पण आपल्या बंधूचा द्वेष करणारा अंधारात आहे व अंधारात चालतो, तो कुठे चालला आहे त्याचे त्यालाच कळत नसते, कारण अंधाराने त्याचे डोळे आंधळे केलेले आहेत. आपल्या बंधूचा द्वेष करणारा, व्हेरी गुड, आपल्या बंधूचा द्वेष करणारा हा प्रकाशामध्ये आहे का अंधारामध्ये आहे? अंधारात. अंधारात आहे. तो प्रकाशात चालत आहे, तो प्रकाशात चालत आहे की तो अंधारात चालत आहे? चर्च, पहा, द्वेष करणं चांगलं नाही. द्वेष हा आपल्याला अंधारामध्ये घेऊन जातो, आणि अंधार हे सैतानाचं प्रतीक आहे. अंधार हे पापाचं प्रतीक आहे. आणि म्हणून लक्ष द्या, द्वेष असेल पुन्हा प्रती काढून टाका.
देवाच्या साह्याने. देवाला बोला की देवा मला द्वेषातून बाहेर काढ. देव बाहेर काढ, द्वेषातून देव बाहेर काढ. देवाला अशक्य नाही आपल्याला द्वेषातून बाहेर काढ. देवाची तर हीच इच्छा आहे की आपण द्वेषातून बाहेर निघावं. जर आपण द्वेषातून बाहेर निघालो नाही ना, तर मग त्याचे जे परिणाम आहे, आपल्यावरती श्राप येतो, आपल्यावरती न्याय येतो, न्याय. द्वेष आणि पापाच्या परिणाम स्वरूप मानव नातेसंबंध बिघडतात आणि देवापासून दूर जातात व्यक्ती. आपल्याला नातेसंबंध बिघडवायचे नाहीये कोणासोबतही, आणि आपल्याला देवापासून दूर पण जायचं नाही. मग देवाच्या जवळ राहायचं असेल, सर्वांसोबत नातेसंबंध टिकून ठेवायचं असेल, तर मग आपण ह्या दिवसांमध्ये द्वेषावरती काम करणं गरजेचं आहे. कारण रोमकराचं पत्र 6वा अध्याय आणि त्याचं 23वा वचन जेव्हा आपण वाचतो ना, तिथं सरळ सरळ सांगितलेलं आहे, पापाची मजुरी मृत्यू आहे. पापाची मजुरी काय आहे? पापाची मजुरी मृत्यू आहे. बघा ते वचन वाचून ब्रदर सुभाष, मला मदत करा वाचायला. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्वकालिक जीवन आहे. हा, पापाचं वेतन, पापाची मजुरी मरण आहे, मरण. आणि आपल्याला पाप करण्याकरता कोण प्रवृत्त करत आहे? आपल्या मनामध्ये असलेला जो द्वेष आहे तो. द्वेष आणि पापाच्या परिणाम स्वरूप मानव नातेसंबंध बिघडतात आणि मनुष्य देवापासून दूर जातो. दूर जातो म्हणजे काय? मरणाकडे जातो, त्याला मरण येतं. देवाने आपल्याला मरणासाठी निवडलेलं नाही. देवाने आपल्याला सार्वकालिक जीवनासाठी देवाने आपल्याला निवडले. मग सार्वकालिक जीवनात प्रवेश करण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनातून द्वेष काढणं गरजेचं आहे. देवासोबतच्या नातेसंबंधामध्ये आपण वाढावं, यासाठी आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक पापमय गोष्टीवरती काय करायचं आहे? देवाच्या साह्याने विजय प्राप्त करायचा. लक्ष द्या. तर आपला जो पापी स्वभाव आहे ना, त्यावरती आपल्याला विजय प्राप्त होण्यासाठी देवाचा आत्मा आपल्याला मदत करा. गलतीकाराच्या पत्राच्या 5व्या अध्यायाच्या 22व्या वचनामध्ये आपण पाहतो की पवित्र आत्म्याच्या साह्याने आणि ख्रिस्ताच्या प्रेमाने माणूस द्वेषावरती विजय मिळवतो. तुम्हाला जर द्वेषावरती विजय मिळवायचा आहे ना, तर मग तुम्हाला द्वेषावरती विजय मिळवण्याकरता फक्त जर कोण मदत करू शकतो, तर ते आहे पवित्र आत्मा. येशू तुम्हाला मदत करू शकतो. पवित्र आत्मा जो आहे ना, तुमच्यामधून सर्व प्रकारचं द्वेष, अशांतता, मत्सर, राग, तर, फूट, ठेवा, रगिलपणा, ह्या सर्व ज्या वाईट गोष्टी आहेत देहाच्या वासनेत, ह्या सर्व काढून टाकाल. आणि पवित्र आत्मा तुमच्यामध्ये काय टाकेल माहितीये का? गलतीकाराचं पत्र 5वा अध्याय 22 वचन पहा. पवित्र आत्मा काय टाकेल तुमच्यामध्ये? द्वारे निष्पन्न होणारे फळ, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा. यस, काय टाकेल पवित्र आत्मा तुमच्यामध्ये? राग टाकल, द्वेष टाकल, मत्सर टाकल, वाईट गोष्टी टाकल, गर्व टाकल, ईर्ष्या टाकल. काय टाकल देवाचा आत्मा तुमच्यामध्ये? देवाचा आत्मा तुमच्यामध्ये प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, सौम्यता, विश्वासूपणा, इंद्रिय दमन, ह्या सर्व गोष्टी देवाचा आत्मा तुमच्यामध्ये टाका. आणि तुमचं जे जीवन आहे ना, ते जीवन तुमचं शांतिमय कराल. तुमच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी देवाच्या आत्म्यात टाकल्यानंतर तुम्हाला द्वेषावरती सहज विजय मिळेल. सर्व प्रकारच्या देवाला न आवडणाऱ्या ज्या काही वाईट गोष्टी आहे ना, त्याच्यावरती सहज तुम्हाला विजय मिळेल. आणि हा विजय तुम्हाला जर पाहिजे असेल, तर मग तुम्हाला येशूचं जे उदाहरण आहे, ख्रिस्ताचं जे उदाहरण आहे ना, द्वेषाऐवजी लोकांवरती प्रेम करा. येशूने ते केलं. येशूने ते केलं. मत्ते 5:44 पहा. मत्ते 5:44 काय म्हणत आहे?
मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा. जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमचा द्वेष हा. करतात त्यांचे बरे करा. आणि जे तुमचा छळ करतात व तुमच्या पाठीस लागतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. बघा, वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. 45 वचन आणि 5वा अध्याय 44 वचनामध्ये तुम्ही तुमच्या वैरावरती प्रीती करा, द्वेष मनामध्ये बाळगण्याऐवजी. हे एक चांगलं उदाहरण आहे, एक्झाम्पल आहे, जे येशू जगला. येशू हा आपला रोल मॉडेल आहे. येशू आपला हिरो आहे. आदाम ज्याप्रमाणे सैतानाच्या पावलावर पाऊल टाकून चालला, त्याप्रमाणे आपल्याला चालायचं नाही. आपल्याला येशूच्या पावलावर पाऊल टाकून चालायचं आहे. येशूच्या पावलावर पाऊल टाकून चालणं म्हणजे काय? तर वचनात सांगितलेलं आहे की तुम्ही आपल्या वैराचा द्वेष करण्याऐवजी त्याच्यावरती प्रीती करा. आणि त्याच्यावरती प्रीती करण्याकरता आपल्याला येशूकडे पाहावं लागेल. येशूच्या सानिध्यामध्ये आपल्याला राहावं लागेल. वचन आपल्याला वाचावं लागेल. प्रार्थना आपल्याला करावं लागेल. येशू जसं जीवन जगला तसं जीवन आपल्याला जगावं लागेल. आणि पहा, येशूने आपल्या शत्रूवरही प्रेम केलं, ज्यामुळे ख्रिस्ती लोकांनी त्याचं अनुकरण केलं पाहिजे. आपण कोणाचं अनुकरण करायचं? आपण कोणाकडे बघून जीवन जगायचं? आपण शेजाऱ्यांकडे बघून जीवन जगू नका, नातेवाईकांकडे बघून जीवन जगू नका, एखाद्या व्यक्तीकडे बघून जीवन जगू नका, तर ज्याने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली अशा निर्माणकर्त्याकडे बघून जीवन जगा. का माहिती का? कारण आपल्याला शांतीने राहायचं आहे, आशीर्वादात आपल्याला राहायचं आहे. देवाने आपल्यासाठी तयार केलेलं जे सार्वकालिक जीवन आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रवेश करायचा. आणि म्हणून लक्ष द्या, आपल्याला काय करायचं माहिती का? आपल्याला येशूकडे बघायचं आहे आणि आपल्याला जीवन जगायचं आहे. देवाला पण, देवा मला माझ्या मनामध्ये असलेल्या द्वेषावरती विजय दे. द्वेष मला अनेक वाईट गोष्टी करण्याकरता उकसवतो, त्या मी करतो देखील, पण आता मला ते करायचं नाहीये. मला मदत कर, मला यातून बाहेर काढ. देवाचा आत्मा त्याच क्षणाला तुम्हाला मदत करेल, तो तुम्हाला त्यातून बाहेर काढ. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देव. या वेळेला आपण प्रार्थना करणार आहोत. आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. आपण आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करूया.